असो आईस्क्रीमचं मजा घेत घेत ऐका, काही अडचण नाही. तर परिचय जवळपास सगळ्यांनाच माहित आहे, तरी पण देते मी. आणि ज्या पद्धतीने तुम्ही 2 परिचय मागताय, तर एक लक्षात घ्या, तुमचा परिचय एकच असतो, पण मुलींना 2 परिचय द्या, हे बंद करा. का बंद करा? कारण कसं आहे, कारण आपल्याला जन्मदाते आई वडील असतात, मोठे आई वडील करतात, मेहनत आई वडील घेतात, झोप उडवून स्वतःच्या पोटाला गाठ मारून ते आपल्याला एवढं मोठं. आणि म्हणजे आपली जी आयडेंटिटी आहे ती आपल्या आई वडिलांमुळे, कोणत्या थर्ड पर्सन मुळे नसते. त्यामुळं मला मुजावर म्हणण्यात जेवढा गर्व आहे, ते सय्यद म्हणून मी स्वतःला कधी इंट्रोड्यूस करत नाही. तर अंजुम मुजावर हेच नाव माझं शैक्षणिक कार्यरत जिथं आहे मी तिथं पण अंजुम मुजावरच म्हणून मी स्वतःला इंट्रोड्यूस करते. आणि आपण इथं स्कूलमध्ये पण ती गोष्ट वेगळी की आपण निकनेम बरेच काही ठेवलं, कोणाला आपण सरळ नावानं बोलतच नाही, ती गोष्ट वेगळी आहे. आणि ते जे सरळ न बोलतो वाकडं वाकडं म्हणण्यापेक्षा काहीतरी निकनेम लिहून बोलतो, जसं की आम्ही एकमेकींना काही म्हणून गेलो, जसं मीना म्हणाली मिडी म्हणतात, अंजी कुन्नी असे आम्ही एकमेकांना म्हणायचे. इव्हन मुलांना सुद्धा आम्ही असंच बोलायचो की हे कोण, हे ऋषा, ते वाऱ्या, असं तसं नाही का. पण ते बोलण्यामध्ये जी मजा आहे, म्हणजे ते जी आपुलकी आहे, असं वाटलं होतं की एवढ्या वर्षानंतर भेटायलो, म्हणजे बोलण्याची हिंमत होईल का, आपण फेस करू शकाल का, असं वाटत होतं. पण असं वाटतं की अरे बापरे, नाही ते एवढ्या वर्षाचा कालावधी गेलाच नाहीये मुळात. आपण आज तेच आहोत जे होतो, आणि तेच राहण्यामध्ये जी मजा आहे, जी गंमत आहे, आणि सर्वात महत्वाचं म्हणायचं तर तीच खरी आपुलकी आहे, इंटिमसी ज्याला म्हणू आपण, अटॅचमेंट म्हणू नाही का. तर ती तशी, तो जो गोडवा आहे तो नेहमी तसाच राहावा ही माझी इच्छा आहे. आणि आपण ज्या बालपणीच्या गोष्टी जे बोलताय, तर खरंच आपलं बालपण हे खरंच दुर्मिळ होतं नाही का. एवढे खोडकर जेव्हा जोगदंड सर बोलत होते, मी मीनाला म्हणाले सरांना बोलता यायला गं, म्हणजे आम्ही एवढं चिडवायचं की त्यांना एक्सप्लेन करता नाही यायचं नाही का. आणि असं कोणीच नव्हतं की जोगदंड सरांना सरळ शिकू दिलंय असं, आम्ही त्यांना खूप सतवायचो. सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हाला, मीना आणि गीतांजली आम्हाला तिरकुट म्हणायचे, सगळ्यांनाच माहित आहे. आणि जोपर्यंत आम्हाला वेगळं करायचं नाही तोपर्यंत कोणताच क्लास संपन्न व्हायचा नाही. अगोदर कपाळे सर, ज्यांना आम्ही कप्पू काका म्हणायचो, ते म्हणायचं अंजी बिन्नी गुन्नी, चला उठा, 3 बसा तुम्ही. तेव्हा मग ते क्लास जे असते ते शांत राहायचं. आणि त्याच गोष्टी म्हणजे ज्या अवकळपणा जे होता, तो ती मजाच कशात नाहीये. म्हणजे त्या गोष्टी आठवणच वाटते की अरे खरंच आपण पराक्रमी होतो, आणि त्या पराक्रमामध्ये परमानंद होता, खरंच होता नाही का. आता अनुसयाच्या बाबतीत बोलायचं ना, ती एवढी धाडशी होती, आणि मी होते भिकुरी, बरं खरंच होते मी. म्हणजे हे स्टेजवर बोलण्यासाठी खूप धाडस आहे, पण स्पोर्ट्स मध्ये मी नसायची. आम्ही जेव्हा आपल्याला जेव्हा हिवाळ्याच्या दिवसामध्ये ते सुगी वगैरे असायची, ढाळे वगैरे खायला जायचं, शेतात प्लॅन करून जायचो नाही का. दुपारच्या वर्गामध्ये एक एक नोटबुक आणायचं, त्या नोटबुक कुठेतरी लपवायचं, आणि मस्त एक एक पेन घेऊन कोणी काहीतरी निमित्त सांगायचे, आणि एक एक सगळे गायब व्हायचे. तर ह्या सगळी नाही एवढी, म्हणजे कसं माकडासारखी झाडावर चढायची अनुसया. तुझ्याच विनाच्या शेतात जास्त जायचो, डबे वगैरे घेऊन जाऊ. मला भीती वाटायची, मला उंचावर जायची आता पण भीती वाटते, पण ही मला एनकरेज करायची, काही नाही होत, चढ 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 म्हणायची. आणि मी थोडं खालच्या का फाट्यावर गेले ना, ती झाड हलवायची, चक्क झाड हलवायची, मी चिराचिर चिरकायची, मी सगळे मोठमोठ्यानं हसायचे. म्हणजे अशा काही गोष्टी, एवढं काही पराक्रम केलं, एवढे काही उद्योग, म्हणजे तसा बालपण हार्डली कोणी जगला असेल असं मला वाटतंय. अगदी बालपणापासूनच्या खोड्या आहेत. पहिली जेव्हा मोरे सर आज आले होते, तर तेव्हा आम्ही काय करायचो, मोस्टली मी त्यावेळेस मागच बसायची नाही का. ऋषभ पण होता आमच्या क्लासमध्ये, मी नव्हती, ती ब वर्गामध्ये होती त्यावेळेस. तुम्ही ब वर्गाचे होतं, काहीतरी चिडवायचो मी, ते अरे ब वर्गाला नाक नाही, काहीतरी काहीतरी असं चिडवायचो वगैरे नाही का. तर ते मागं बसून त्यावेळेस ते ऋषभला चिडवायचो मी, काय म्हणायचं, मारवाडी बच्चा कन्या ठोकरच्या, काहीतरी काहीतरी त्याला म्हणायचं. असं कोणीच नव्हतं की ज्याला चिडवलं नाही आम्ही. प्रत्येकाचे काही ना काही खोड्या व्हायच्या. पण सर्वात गमतीदार सांगू का, जेव्हा आता हे जे आपण जगलो ना, जेव्हा मुलांना मी शिकवते, त्याच्यामध्ये प्रत्येक जण आठवतं मला, जेव्हा सुनील पल्लेवाड सारखा एक मुलगा होता, त्याची फोटो पाठवली होती, अरे हे सुन्यासारखा दिसतंय ना. तसं जेव्हा कोणी खोडकर दिसते, तेव्हा तिचा एक ऋषभ दिसतो, एक अनुसया पण असते, म्हणजे सगळेच नाही का. कोणी म्हणजे ढोलू, कोणी असं तसं, म्हणजे जे काही असतात सगळे सगळे अगदी सगळेच. पण परत त्या मुलांना पाहायचं, त्या परत आपलं बालपण त्यांच्यामध्ये आठवायचं,
हे सौभाग्य लाभले एक शिक्षक म्हणून होताना. पण खरं सांगू का, पहिली ते 10वीचा काळ असा होता की जसं की एक आई वडिलांची क्वीन म्हणून जगणं, त्यामध्ये कोणाचं काही बंधन नव्हतं, नाही का. आजच्या काळामध्ये हे कास्ट कास्टिझम डिफरन्सेस या बऱ्याच गोष्टी आले. पण मी खूप गर्वानं आपल्या मुलांना किंवा माझ्या कलिगला सांगते की सुदैवानं मला एवढं चांगलं वातावरण भेटलं. हे डिफरन्सेस नावाच्या गोष्टी ना तेव्हा होत्या ना आज आहेत, आणि तेच मी मुलांमध्ये रुजवण्याचा पूर्ण प्रयत्न करते की डिफरन्सेस कधीच राहू नयेत. कारण आपण माणूस म्हणून जन्म घेतलो आणि माणूस म्हणूनच मरणार आहोत, आणि शेवटी काय येणार आहे तर आपल्यासोबत तर आपले कर्म येणार आहेत. तुमचं काही अवधा येणार नाही, तुमची पोझिशन येणार नाही, तुम्ही किती प्रॉपर्टी कमवली ते येणार नाही. पण लक्षात घ्या, ज्या धावपळीच्या जीवनामध्ये तुम्ही जगणं विसरलोत, आपण खरंच जगणं विसरलोत, माहितीये का. जेव्हा वाटतं की हा बोलायला वेळ नाही, मी कामात होते किंवा होतो, मी बिझी होतो, इव्हन बहीण भावामध्ये सुद्धा जरी बघितलं तर वेळ नाही आजकाल. जे क्वालिटी टाइम आपण बालपणामध्ये जगलो, किंवा कझनला पण आपण एवढी अटॅचमेंट आणि इंटिमसी होती, आता सगळ्या रिलेशन मध्ये ती इंटिमसी किंवा ती अटॅचमेंट राहिली नाही. तर मित्र मैत्रिणीमध्ये पण तेवढाच गॅप झालेला आहे. तर लक्षात घ्या, जेव्हा ही भागदौड संपेल जीवनातली आणि जेव्हा काही पोकळी निर्माण होईल, तेव्हा तुम्हाला आठवेल की अरे हा, इथं जर मित्र मैत्रिणी ह्यांचा जर आपल्याला साथ भेटली तर खरंच जीवन किती सुखद होईल. तर तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छिते सगळ्यांना, प्लीज कृपया लक्ष देऊन ऐका. मान्य आहे मला, जीवन जगण्यासाठी पैसा हवाय, पोझिशन हवंय, तुम्हाला काहीतरी एक परिचय हवा, म्हणजे तुमचं काहीतरी आयडेंटिफिकेशन हवंय, राईट. पण त्या सगळ्या गोष्टी गौण आहेत, हे लक्षात घ्या. कारण कसं आहे, आपल्याकडे एकच टेंडन्सी आहे, काय मोठं मूल झालं त्याला वाढवायचं, वाढवल्यानंतर त्याला डिग्री एज्युकेशन द्यायचं, त्याच्यानंतर त्याचा जॉब असणार, आणि जॉब असलं की लग्न, मग लग्न, त्याची मुलं वगैरे वगैरे. पण तुम्ही हे कधी गोष्ट लक्षात घेतलीये का की आपल्याकडे टीचर आहेत, कोच आहेत, सगळेच आहेत. प्राण्यांना कोणतं शिक्षक आहे कधी पाहिलंय का तुम्ही, किंवा पक्ष्यांना? अगदीच नाही. त्यांना कोणता शिक्षक नसतो, कोणता कोच नसतो, कोणता ट्रेनर नसतो. पण लक्षात घ्या, ते आपल्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने अपब्रिंगिंग करतात, आपल्यापेक्षा जास्त चोखपणाने त्यांची अपब्रिंगिंग करतात. त्यांनी काय करतात माहितीये, त्यांनी त्यांच्या मुलांना स्वावलंबी बनवतात. आणि तिथे आपण चुकतो की त्यांना स्वावलंबी नाही बनवू शकलो. आपण कुठं चुकलो की त्यांना स्वावलंबी नाही बनवू शकलो. तर ही गरज आहे. तुमचं काम ते नाहीये, जन्म दिला त्यांना चांगलं अपब्रिंगिंग द्या, चांगले संस्कार द्या. जे संस्कार आपल्याला भेटले ते त्यांना पण द्यायची गरज आहे, नाही का. पण त्याला एक मर्यादा आहे, कुठेतरी स्टॉप हवाय, कुठेतरी पॉज हवाय. ते पॉज तुम्हाला कळत नाहीये. आज म्हणतायत माझे मुलं हे झालेत, कोणाला सुना आलेत, कोणाला म्हणजे जावाई वगैरे आलेत. मग तुमची जिम्मेदारी तर तिथंच संपली जिथं तुमचं त्यांचं एज्युकेशन कम्प्लीट झालं. हे लक्षात घ्या. एक प्राणी असो किंवा पक्षी असो, तो त्याच्या मुलाला एक ठराविक वेळेपर्यंतच जोपासतो किंवा त्याची पालन पोषण करत असतो. एकदा का त्याच्या पंखाला बळ आलं, एकदा का ते उडायला लागलं, त्याची जिम्मेदारी संपली. तुम्ही तुमच्या जिम्मेदारी कधी संपवणार आणि स्वतःसाठी कधी जगणार, हा खूप मोठा प्रश्न आहे. असं होऊ नये की बाबा आम्ही 45 ला आलो, काहीतरी बीपी झाले, काहीतरी शुगरच झाले, आरोग्याच्या तक्रारी सुरू झाल्या. ही वेळ येता कामा नये, हे लक्षात घ्या. आपलं आणि आपण पाश्चात्य संस्कृतीचं जर कंपॅरिझन केलं, ते आपल्या मनाने कुठेतरी खूप 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 चांगले आहेत. कसं सांगू का, कारण कसं आहे, त्यांनी जे लॉ असतो, नेचरचा लॉ, आय मीन लॉ ऑफ जंगल, आय मीन टू से, तर ते कसं आहे माहिती का, एक ठराविक काळापर्यंत आपण त्यांना जोपासायचंय, त्यांना एक स्वावलंबी बनवायचंय. आणि एकदा का ते सक्षम झाले, ते त्यांच्यावर सोडून द्यायचं असते की ही तुझी लाईफ आहे, तुझे निर्णय तू घे, तुझी लाईफ तू जग, तुझं तू बघ. त्याच्यानंतरचं जीवन परत आपलं असतं. पण आपण आपलं जगणंच विसरलो. आज पण आपण परमिशन घेणं, कुठेतरी बांधून राहणं, ह्या गोष्टीला, आणि ह्या ज्या वेळ्या आहेत, ज्या साखळ्या आपल्या पायाला हाताला बांधून घेतलेल्या आहेत रिस्ट्रिक्शनच्या, बंधनाच्या, ते कोणी सोडू शकणार नाही जोपर्यंत गुलाम तुम्ही स्वतः केलेले आहेत स्वतःचे. तुम्हाला दुसरं कोणी नाहीये की त्यांनी गुलामी दिली. स्वतंत्र करायचं असेल स्वतः करू शकता, दुसरं कोणी करणार नाही. कोणी ज्योतिबा फुले येणार नाही, कोणी सावित्रीबाई फुले येणार नाही तुम्हाला स्वतंत्र करायला. आणि हे गोष्ट लक्षात, प्रत्येक जण असंच विचार केलं की समाज आहे, घर आहे, आई बाबा, सासू सासरे, नवरा बायको, हे सगळ्याचा विचार केला. असं जर विचार जर स्वतंत्र सेनेने केले असते, देश स्वतंत्र झालाच नसता. त्यांनी जर स्वतःचा विचार केला असता, माझं कुटुंब,
माझी फॅमिली, माझं घर दार, माझा संसार, या सगळ्या समाजाच्या ज्या अटीतटी आहेत त्याला जर बांधून राहिले असते आपण स्वतंत्र झालोच नसतो. पण तुमच्या विचाराच्या बंधनातून स्वतंत्र तुम्ही कसं व्हायचं ते तुम्ही ठरवायचं असतं. लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी लढणार नाही, कोणी तुम्हाला काहीही तुम्हाला जीवनात अचीव करायचं असेल तुम्ही नाही करू शकणार. क्रिटिसिझम होतच राहणार. तुम्ही चांगलं वागलात तरी क्रिटिक्स होणार आणि नाही वागलात. आता सती सावित्री जरी झाली, हा कोणी मरणानंतर कोणाला काय अवॉर्ड दिले त्याचं काय घेणार तुम्ही. लक्षात घ्या, ही सावित्री अशी होती, ते असं होतं, ते तसं होतं, पण जगणं तर सगळं जहन्नुम होतं. त्यात काय नाही का. जगायचं जर असेल तर स्वतःच्या आवडी निवडी, इच्छा, आकांक्षा, छंद हे जोपासायला हवं. हे लक्षात घ्या. मित्र मैत्रिणी हे फक्त नावाचे नसतात, त्यांच्या भेटीमध्ये जो बळ असतो ते कशातच नसतं. कारण त्यांना आपण काहीही मनमोकळेपणे सांगू शकतो, जे की आपण दुसऱ्यांना सांगू शकत नाही, कोणालाच नाही सांगू शकत. मला सांगा, आज आपण 29 वर्षानंतर भेटलो, बरोबर, पण आपल्याला असं वाटलंच नाही की आपण एवढे मोठे झालो आणि आपण कुठेतरी तमा बाळगायची कोणत्या कोणाच्या कडे. अरे तुझे अगं तुझं असं बोलत, त्याच्यामध्ये किती मजा आली नाही का. आणि ती खरंच म्हणजे ह्याला म्हणतात जगणं, नाही का. तर कुठेतरी ना जगण्यासाठी काय करायचं असते, तर मी स्वतः कुठं हरवलो किंवा हरवले ते पाहायचं असते. मग तेव्हा वाटते की हा मी जगायलो का नाही. हे लक्षात घ्या. हे जे जिम्मेदारी आहेत ना, हे मरेपर्यंत संपणार नाही. हे लक्षात घ्या. हे तुमच्यावर डिपेंड करतं की ह्याला तुम्ही कितपत म्हणजे स्वतःवर घेता. म्हणजे असं वाटतं की जसं की सगळ्याच जगाचं ओझ तुम्ही स्वतःवर घेतलाय आणि असं चालतंय की तुम्हाला एक पाऊल सुद्धा चालता येत नाही. लक्षात घ्या, इट्स नॉट युअर कप ऑफ टी, नॉट एट ऑल. लक्षात घ्या, आपण झालं आपल्याला काहीच झालं, ओके, मग तेव्हा कोण विचार करणार आहे तुमच्या फॅमिलीचं? कोणीच नाही. तर तिसरी एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा जगताना आपण या गोष्टींचा एवढा विचार करतो आणि त्या विचारामध्ये स्वतःला एवढं लॉक करून ठेवलेलं आहे आपण की बाहेर निघायला कुठंच मुभा ठेवलेली नाहीये. तर तसं जगणं त्याला जगणं अजिबात म्हणत नाहीये. थोडक्यात मला पूर्ण स्वतःची हिस्ट्री नाही सांगायची, पण being की I have grown up in the Muslim family, right? So as compared to you people, I had many more restrictions to grow, to what is fly outside. But झालं असं, मला ते जीवनच नको होतं जिथं मध्ये बांधिलकी किंवा रिस्ट्रिक्शन. आणि ह्या गोष्टी कोणत्याच धर्मामध्ये किंवा कोणत्या होली बुक्स मध्ये लिहिलेल्या नाहीयेत, कोणत्या धर्मग्रंथामध्ये पण लिहिलेल्या नाहीयेत की तुम्ही ह्या रिलिजन मध्ये वगैरे असेल तर तुम्ही असं जगायला पाहिजे. अगदीच नाही. फक्त तुम्ही कर्माने किती चांगले आहात ह्यामुळेच तुमचं काय असेल तर तुमचं हे ठरणार. आणि तुम्ही कोणत्या जाती धर्माचे आहात, आणि तुम्ही किती म्हणजे देव जप करता त्यामुळे तुमचं काही ठरणार आहे, बिलकुलच नाही. लक्षात घ्या. तर जेव्हा मला 12वी नंतर जेव्हा फोर्सफुली माझं लग्न झालं, आय वॉज नॉट मेंटली रेडी ऍट ऑल, बट इट हॅपन्ड फोर्सफुली. पण त्यानंतर मला असं वाटायचं की जसं की कोणत्या पिंजऱ्यामध्ये एखाद्या पाखराला बंद केलंय आणि जीवन कसं इथं संपलंय, आता काहीच नाही उरलेलं. त्यावेळेस व्हायचं असं की विनाकारण मी आजारी पडायचे. काहीही कितीही डायग्नोसिस केलं तर मला काहीच नसायचं. फक्त ते काय होतं की मला ती मधली घुसमट नको होती, मला ती लाईफच नको होती की मी फक्त 4 भिंतीमध्ये राहावं. त्याच्यानंतर मी 4-5 वर्षानंतर निर्णय घेतला की मला कुठेतरी ऍडमिशन घ्यायचंय आणि तेव्हा मी उदयगिरी कॉलेजला ग्रॅज्युएशन साठी ऍडमिशन घेतली. मग त्याच्यानंतर तिथं म्हणजे आता रेग्युलर कॉलेज करणाऱ्याला तर काही स्कोप नव्हता. घरी बसूनच अभ्यास केला. जसे का पर्सेंटेज आहे पण पास झाले, बरं का, नापास झाले नाही. त्याच्यानंतर पीजी पण केली. मग त्याच्यानंतर बीएड करून घेतलं. मग 2011 ते 12 या दरम्यान मी माझ्या करिअरला सुरुवात केली आणि तिथं स्टेट बोर्ड मध्ये इंग्लिश मीडियम स्कूलला जॉईन झाले. मला भली माझी जी इन्कम आहे, फायनान्शियल सोर्स आहे, ते ऍज कम्पेअर टू गव्हर्नमेंट एम्प्लॉई इट इज लेस, आय नो, बट आय एम कम्प्लिटली सॅटिस्फाईड. मी खूप सॅटिस्फाईड आहे. का? कारण मी आता स्वावलंबी फील करते स्वतःला. म्हणून जे काही कमवते, जे काही माझ्याकडे आहे, मला कोणाला मागायची गरज नाहीये. मला जे काही घ्यायचंय, मला काय करायचंय, मला कुठे जायचंय, आय डोंट आस्क परमिशन फॉर. वाय? बिकॉज आय चोज द लाईफ विच आय वॉन्ट. आणि जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीसाठी एखाद्यावर अवलंबून असतो त्यामध्ये कसं असतं माहितीये का, ह्या गोष्टीचा उलगडा तेव्हा होत जातो की कोणी तुम्हाला गुलाम केलेलं नसतं, तुम्ही परमिशन दिलेली असते गुलामगिरीसाठी. त्यामुळे कसं असतं, त्या गोष्टी प्रत्येकाच्या दृष्टिकोन वेगवेगळा असतो. मला कोणाला क्रिटिक्स करायचं नाहीये आणि त्या अनुषंगाने कोणी घेऊ पण नका प्लीज.
तर मला असं म्हणायचं की जी म्हणजे तुम्ही काय घालता, तुम्ही कसं राहता, तुम्हाला कशी लाईफ हवी, दॅट शुड बी युअर चॉईस. इट शुड नॉट बी चॉईस ऑफ अदर्स ऍट ऑल. मीन्स असं नाही की बाबा कोणीतरी पॉकेट म्हणून तुम्हाला खेळवते आणि त्या पद्धतीने तुम्ही स्वतःला हे करताय. इट शुड नॉट हॅपन इट ऑल. म्हणजे कुठेतरी आपण स्वतःसोबत एक इनजस्टिस करतो असं होतं. खरं पाहता माझी सुरुवात जरी 2011-12 मध्ये झाली, माझ्या जीवनाला कलाटणी ही झाली 2017 मध्ये जेव्हा मी पोद्दारला जॉईन केले. कारण सगळ्यांनाच माहिती मला लहानपणापासून गाण्याची आवड होती आणि कुठेतरी मला असं वाटायचं की मी जोपर्यंत घराच्या बाहेर पडणार नाही, मला प्लॅटफॉर्म नाही भेटणार. आणि जेव्हा मी पोद्दारला जॉईन झाले तिथून माझं आयुष्य कम्प्लीट बदललं. कम्प्लीट बदललं म्हणण्यापेक्षा मला जसं हवं होतं जगायला, मी तसं जगायला सुरुवात केलं. स्वतःचे थॉट्स जे आहेत ते एक्सप्रेस करणं, स्वतःला ज्या गोष्टी आवडत नाही त्यातून बाहेर काढणं. एक मी थोडस सुरुवातीपासूनच थोडस स्वतंत्र विचाराची होते. अगदी स्कूल लाईफ मधूनच ही गोष्ट बाबांनी म्हणजे क्षेत्री सरांनी खूप लवकर ओळखली होती की तिच्यामध्ये काहीतरी आहे, ती खूप जास्त विचार करते असं त्यांनी म्हणायचे मला. आणि ते खरं होतं की मला नेहमी वाटायचं की मला लाईफ अशी हवी जे मला आवडते राहायला. जसं की आपण ऋषभच्या बाबतीत जर सांगायचं म्हणलं, प्रत्येकामध्ये असतं पण त्याच्यामधला स्पार्क वेगळाच असायचा. जेव्हा आम्ही चर्चा करायचो, मी, मीरा आणि गीतांजली, की अरे कोण फर्स्ट आला, ब मध्ये तर ऋषभच येतो. आणि नेहमी गोट्या खेळते, असं कसं फर्स्ट येतो नाही का. म्हणजे जेव्हा पाहिलं तेव्हा गोट्या खेळताना दिसतो पण नेहमी तोच फर्स्ट यायचा त्याच्या क्लासमध्ये. तर त्याचं कसं होतं, ते ओरिजिनल इंटेलिजन्सी होती त्याची, त्याच्यामध्ये ते होतं स्पार्क. आणि त्या स्पार्क मुळे का असे ना तो आज एका उच्च पदावर आहे. मला हे म्हणायचं नाहीये की म्हणजे कोणी डॉक्टर इंजिनियर असावं तरच ते उच्च पदावर आहे, असं अजिबातच नसतं. कारण ही गोष्ट तुमच्या मुलांना पण तुम्ही समजून सांगा आणि तुम्हाला पण त्याचा उलगडणं होणं खूप गरजेचं आहे की बाबा कोणतंही करिअर, कोणतंही क्षेत्र जे निवडत असतील ना ते तिथं निपुण असावे. असं की फक्त जई आणि नीट मध्ये तुमच्या पळ लावते ना कॉम्पिटिशन हे कुठेतरी चुकीचं आहे नाही का. कारण सगळेच जण जेई आणि नीट साठी जन्मलेले नाहीये. लक्षात घ्या, कोणी शिक्षक आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी काही का असे ना. जसं कोणाचं उदाहरण दिलंस तू आता, त्याच्याकडे म्हशी आहेत वगैरे, तो पण सर्व म्हणजे एकदम सक्सेसफुल लाईफ जगतो. कोणत्याही गव्हर्नमेंट कोणत्या नोटवर लिहिलं नसतं की इंजिनियरची नोट आहे, डॉक्टरची नोट आहे, असं बिलकुलच नाही, किंवा शिक्षकाची. आणि ते यशस्वी जगणारा माणूस कोणत्याही पद्धतीने जगू शकतो. फक्त गरज काय असते तर आपल्यामध्ये असलेल्या क्वालिटीला एक प्लॅटफॉर्म देणं, हे लक्षात घ्या. ते काही जरी करत असतील ना त्यांना एनकरेज करणं हे आपलं उत्तरदायित्व असतं, हे लक्षात घ्या. आपण काय करतो माहिती का, नाही तू हेच केलं पाहिजे, तू मेडिकलच कर, तू नीटच कर, तू जेईच कर, ह्याच्यासाठी मी किती भरायला तयार आहे. स्वतःची केस ओढून घ्यायला आपण विनाकारण आपल्या हाडाचे पाणी करून घ्यायला आपण, आणि आउटपुट काय तर काहीच नाही. अरे जसं की एक साधारण सोपं उदाहरण तुम्हाला सांगते. आपण काय केलंय की हायब्रिड पेरलीये आणि अपेक्षा करते की गहू किंवा जोंधळे येईल त्याच्यामध्ये, नाही का. मला हे म्हणायचं नाहीये की बाबा की कोणतंही मूल असो, राईट, ते कोणतंही जरी मूल असतं असं कसं शक्य आहे की आपल्यामध्ये जीन्स त्याच्यामध्ये असणार, राईट. म्हणजे तुम्हाला काय करायचं होतं किंवा तुम्हाला काय म्हणजे तुम्ही जे म्हणलात, पण कधी कधी कसं असतं आपलं इंटेलिजन्स किंवा आपलं जे इंटरेस्ट ज्याला म्हणू ते कुठेतरी वेगळंच असतं. पण काहीतरी सर्कमस्टन्सेस मुळे आपण काय करतो, दुसरं क्षेत्र निवडतो. बऱ्याच वेळेस असं होतं नाही का. पण मुळात तर त्याच गोष्टी त्यांच्या बाबतीत होतात. जेव्हा आता तुमच्या बऱ्याच मुलांच्या करिअरचा जेव्हा प्रश्न येतो नाही का, त्यावेळेस हे ओळखा की त्याचा कल कुठे आहे, त्याला नेमकं इंटरेस्ट कशात आहे. आणि मुली जरी असतील इथं जमलेले म्हणजे जे क्लासमेट्स आहेत, मुली असो मुलं असो नाही का, मग तुम्हाला जर मुली असतील किंवा मुलं असतील, आय मीन टू से डॉटर ऑर सन्स, आय एम गोइंग टू से अबाउट, तर इट्स नॉट इवन मॅटर की ते मुलगी आहे किंवा मुलगा आहे. पण हे लक्षात घ्या की त्यांच्यामधला स्पार्क काय आहे, त्यांचं इंटेलिजन्स काय आहे, त्यांचे इंटरेस्ट कुठे आहे, त्यानुसार त्यांना करिअर निवडू द्या, हे लक्षात घ्या. करिअर तर काय, त्यांना लाईफ पार्टनर निवडण्यासाठी पण तेवढीच मुभा द्या. खरंच मला म्हणायचं की ह्या सगळ्या गोष्टी शिक्षणाच्या आहेत. आपण सुशिक्षित कोणाला म्हणू माहितीये का, जेव्हा आपण शिक्षण घेतो आणि ते शिक्षण जेव्हा आपल्या बिहेवियर मध्ये, आपल्या वागणुकीमध्ये, आपल्या बोलण्यामध्ये आणि स्वतःच्या अनुकरणामध्ये असतं त्याला शिक्षण म्हणतात. डिग्री किती मोठी घेऊन त्याला शिक्षण म्हणत नाही, त्याला फक्त आपण सुशिक्षित म्हणू. लक्षात घ्या. तर शिक्षणाचा अर्थ हे आहे ज्या गोष्टी आपण लहानपणापासून आजपर्यंत शिकलो आणि पुढे पण शिकत चालू, त्याला स्वतःमध्ये अगोदर इम्प्लिमेंट करा, स्वतःवर अप्लाय करा आणि मगच दुसऱ्याला अप्लाय करायला सांगा.
आपल्याला ढवळे सर म्हणायचे, बोले एक चाले एक त्याची पाऊले मुख, बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले, म्हणायचे का नाही? का? तर तीच गोष्ट आपल्याला पण ऍप्लिकेबल होते. ज्या गोष्टी आपण स्वतः त्याचा इम्प्लिमेंट करत नाही, स्वतःवर अप्लाय करत नाही, आपल्याला अधिकार नाही ते दुसऱ्यांना करा म्हणायचं. अगदी त्यामुळे कसं असतं माहितीये का, ज्या गोष्टी आपण स्वतः त्याला फॉलो करतो, जे आपण म्हणतो, आपण इथे जमलेले जोडे आहेत त्याच्यामध्ये बरेच काही शिक्षक आहेत, बऱ्याच गोष्टीचे मोठमोठे धडे आपण मुलांना देत असतो, पण त्यातील त्या किती गोष्टी आपण प्रत्यक्षात स्वतः फॉलो करत असतो ते सांगा. जेव्हा आपण स्वतः फॉलो करत असू तेव्हाच आपण दुसऱ्यांना सांगण्याचा अधिकार आपल्याला असतो, हे लक्षात घ्या. तर त्यांच्या स्वतःच्या लाईफच्या बाबतीत झालं, स्वतःच्या लाईफच्या बाबतीत झालं, किंवा तुमच्या मुलांच्या भविष्याच्या किंवा त्यांच्या लाईफच्या बाबतीत झालं, एवढंच करा, त्यांचे निर्णय त्यांना घेऊ द्या. निर्णय त्यांना घेऊ द्या, तर ते म्हणतील आम्हाला मोबाईलच बघायचे, आम्हाला टाइमपास करायचे, आम्हाला आवारागर्दी करायचे. इट्स नॉट अबाउट. तर ह्या गोष्टी कशा आहेत, सही गलत, चांगलं काय वाईट आहे काय, ह्याच्यामध्ये डिफरन्स करायला शिकवणं हे आपलं काम आहे. हे नाहीये की बाबा मी एवढा खर्च केला, इथे लागलं नाही तिथे लागलं नाही. नो, नॉट एट ऑल. त्यांना निवडून द्या त्यांचं क्षेत्र, त्यांना जी आवड आहे त्यानुसार त्यांना प्लॅटफॉर्म द्या, आणि स्वतःच्याही जीवाचा आटापिटा न करता स्वतःसाठी वेळ काढा. मुलांना विनंती आहे, काही व्यसने असतील त्यापासून स्वतःला दूर ठेवा. खरंच जगायचं असेल, आधी सुदृढ वागायचं असेल, आउटिंग साठी वेळ द्या, स्वतःला जॉगिंग करा. मुली असो मुलं असो, योगा, जॉगिंग, वॉकिंग, या सगळ्या गोष्टीसाठी स्वतःला वेळ द्या. सर्वात महत्वाचं म्हणायचं, प्रेम करायचं तर भरभरून स्वतःवर करा, अगदी स्वतःवर करा. कारण ते आपण म्हणतो ना, माझे आई माझे बाबा, आई बाबा कर्तव्य आहेत तुमचे, आणि मुली असतील नवरा आणि मुलं असतील बायको, हे मोहमाया आहे, इमोशनल अटॅचमेंट म्हणून ज्याला. कोणी जरी एखादं वाटलं त्याच्यासोबत त्याची बायको गेली किंवा नवरा गेला असं कुठं पाहिलंय का? लगेच रडतील, 1 महिना नाही 4 महिने म्हणतील, सोबत कोणी गेलंय का? नाही. कोणापासून कोणाचं राहिलंच नाहीये. लक्षात घ्या, ही इमोशनल डिपेंडन्सी आहे. त्यामुळं जगताना स्वतःवर प्रेम करा, स्वतःला प्राधान्य द्या, स्वतःच्या आवडीनिवडी जोपासा, स्वतःचे छंद जोपासा. तुम्हाला काय आवडत होतं, तुम्ही क्रिकेट खेळायचो, तुम्ही काय खेळायचो, तुम्ही स्विमिंग करायचो, या सगळ्या गोष्टी विसरल्यात आपण. काय, माझी लाईफ स्टाईल खूप बिझी आहे, आय एम अ व्हेरी बिझी पर्सन. हू एव्हर गृहिणी असल्या तरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्वतःला बिझी ठेवतात. म्हणजे ट्रॅडिशनल लाईफ व्यतिरिक्त आपण काय केलं? आई बाबा करत होते, मी पण हेच करते, आणि पुढे पण मी तेच अप्लाय करणार माझ्या मुलांना करा म्हणून. मग आपण सुशिक्षित कुठे आहोत मला सांगा? वेगळं काय करताय आपण? काहीच नाही, अगदीच नाही. त्यामुळे म्हणजे वेगळं काय करता म्हणजे मला काय म्हणायचंय, तुमच्या आवडीनिवडी जोपासा, तुमचे छंद जोपासा, तुम्हाला काय आवडते काय नाही आवडते, ह्या सगळ्या गोष्टींना प्राधान्य द्या. स्वतःसाठी जवळपास 1 ते 2 तास त्या 24 तासातले हे स्वतःला दिलेच पाहिजेत. ह्या गोष्टी जेव्हापासून आपलं हे गेट टुगेदर ठरलं होतं ना, मला बरंच काही गोष्टी होत्या की आपल्या मुलांना बोलायच्या, म्हणजे आपल्या सवंगड्यांना, आपल्या वर्गमित्रांना बोलायचे की बाबा त्यांना ही गोष्ट ऍड्रेस करणं खूप गरजेचं आहे. माहिती तर सगळ्यांनाच असतं, पण कसं असते, कळते पण वळणं, हे सगळ्यांचाच खूप मोठा प्रॉब्लेम असतो. बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतात पण ते प्रत्यक्षात आपल्याला वळत नाही, आणि जेव्हा वळल्या तेव्हा म्हणायचं आपण स्वतःला काहीतरी शिस्त लावून घेतली. आणि शिस्त स्वतःला लावणे ही खूप कठीण आहे, हे लक्षात घ्या. दुसऱ्यांना लावणं खूप सोपं आहे, कडक बोलणं, मारणं, हे करणं ते करणं, तू असंच आहेस, तू तशीच आहेस, वगैरे वगैरे वगैरे. पण स्वतःला शिस्त लावणं हे खूप मोठी पराकाष्ठा आहे. तर स्वतःला जेव्हा शिस्त लावून जगतो, मला ह्या टाइमला उठायचंच आहे, ह्या टाइमला झोपायचंच आहे, मला हेल्दी फूडच खायचं आहे, तर डेफिनेटली तुम्ही 2 वर्षच काय, इथले 100 वर्ष अगदी छान आयुष्य जगू शकता. जसं की आपलेच गुरुजन वर्ग तुम्ही पाहिलात 80च्या प्लस आहेत. मला डाऊट होता 80 काय 70 पण क्रॉस होतो का नाही आपण, नाही का? कारण ज्या पद्धतीचा आपला आहार आहे, ज्या पद्धतीचा आपण जेवतोय, नाही का, जे पद्धतीचं आपल्याला बाहेर बाजारात मिळतंय, त्यावरून तर कठीण आहे की आपण ज्या पद्धतीची आपली लाईफस्टाईल आहे ना, योगा आहे ना, एक्सरसाइज आहे ना, आपल्याला कोणतं लेबरियस वर्क आहे आपल्या. कोरोना काळामध्ये जे 100 उदाहरणं तुम्ही कोरोनाचे दिलात, राईट? पण कोरोना हे शेतकऱ्यांना मजुराला झालं का बरं? अजिबात नाही. कोणाला झाला? ज्यांची लाईफस्टाईल लक्झरीज आहे त्यांना कोरोना झाला. त्याच्यावरून हे लक्षात येतं की म्हणजे तुमचं जीवन पण तिथंच डिपेंड आहे, जिथे तुम्ही थोडंसं शरीराला लेबर देतात, राईट? मग ते कोणत्याही पद्धतीने देणार, तुम्ही घरकाम असो, व्यायाम असो, काही असो, ते कोणत्याही पद्धतीनं, म्हणजे दिवसातून तुम्ही मुलं असतात किंवा मुली असतात, असं काही काम करा तुम्हाला ओव्हरऑल युज टू युअर बॉडी शुड गेट स्ट्रेट.
घामाघूम पोट झाली पाहिजे, एवढं 1 तास तरी वर्कआउट असलं पाहिजे. डॉंकी वर्क आणि स्मार्ट वर्क ह्याच्यामध्ये फरक आहे, तुम्हालाही माहिती आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही बिझी आहात, पण ते कोणतं काम आहे? बैठा काम आहे का थांबून करताय किंवा पीसी समोर बसून करताय? इट्स नॉट अ वर्क. दॅट इज युअर प्रोफेशन. यू आर गेनिंग मनी फ्रॉम थ्रू दॅट, राईट? पण खरंच काम कशाला म्हणायचं माहितीये का? जिथं तुम्हाला काहीतरी त्याचं आउटपुट आहे, जिथं तुमच्या शरीराला काहीतरी मिळतंय, जिथं मनाला. जसं की मित्रांसोबत गप्पा गोष्टी मारल्या, नाही का? मित्रांसोबत गप्पा गोष्टी मारल्या म्हणजे तिथेही काहीतरी मिळालं तुम्हाला, कुठेतरी समाधान मिळालं, आनंद मिळालं, नाही का? आणि त्याच गोष्टी आपण, हे बघा, हे टेन्शन, डिप्रेशन, डॉक्टर, या सगळ्या गोष्टी तेव्हाच येतात जेव्हा आपण लाईफ आपल्या मनासारखी जगत नाही. ओके, मी थांबवते. काय काढलं असो, आय नो की माझा वीक पॉइंट आहे की थोडंसं बोलणं हाच माझा वीक पॉइंट आहे ऍक्च्युली. पण कसं आहे माहितीये का, हे हे मी जेव्हा स्कूलमध्ये किंवा कोणत्या प्रोग्राम मध्ये वगैरे बोलते त्यावेळेस डेफिनेटली ते फ्रुटफुल असतं. पण तुम्हाला हे मला आवर्जून का बोलायचंय माहितीये का? कारण जेव्हा कोणाला तुम्ही तळमळीनं सांगता ना, ते आपलं म्हणून सांगतं, हे लक्षात घ्या. आपले बंधू, आपले बहिणी, त्यांनी चांगलं आयुष्य जगावं, निरोगी असावं, आनंदी असावं, तर कुठेतरी एक तळमळ असते. त्या तळमळी पोटी मी हे बोलते. मला हे सिद्ध नाही करायचं की मी कसं बोलते, काय बोलते. आय डोंट केअर अबाउट. बट मला हे ह्याच्यामुळे बोलायचं की बाबा कुठं तरी आपण जगणं विसरलो आणि ते जगणं आपल्याला देर आया दुरुस्त आया, जो सुबह का गया वो शाम को वापस आया, उसे भुला नहीं करते, राईट? तर त्याच पद्धतीने मला हे म्हणायचंय, आज जरी उलगडलं हे की नाही रे बाबा, मला स्वतःला लक्ष द्यायचंय, मला स्वतःला हेल्दी फूड खायचंय, मला छानपैकी राहायचंय, फिट राहायचंय, हेल्दी राहायचंय आणि निरोगी जीवन जगायचंय. आणि तेच असते खरी कमाई जीवनाची, लक्षात घ्या. कारण आपण बऱ्याच अशा उदाहरणं बघतो. अजित पवारांचं जर बघितलं तर मिलिटरीच माणूस होता आणि एका क्षणात, आणि हीच गोष्ट मी शिवाजीला बोलून दाखवली होती की शिवाजी जीवनाचा काही भरोसा नसतो. आपण काही केलं तरी कसं असते, जन्म आणि मृत्यू हे कधीच निश्चित नाहीये. ते कधी कधी येणार आहे ते आपल्याला माहित नाही. त्यामुळे ते जीवन आपल्याला भेटते जन्मापासून ते मृत्यूपर्यंत, ते आपण कसं जगलो यावरून काय ठरतं, तर त्याच्या आपण काय मिळवलं आणि काय कमवलं. ते असंच जे बोलून असंच मिळेल. हे बघा, फॅमिलीसाठी करणं, मुलांसाठी करणं, हे करणं, ते करणं, जिम्मेदाऱ्या पुरवणं, त्यामुळे तुमचं जीवन सार्थक झालं असं तुम्ही म्हणूच शकत नाही. का म्हणू शकत नाही? ती जिम्मेदारी होती, ती तुम्ही पेलली, ती एक जिम्मेदारी होती. तर स्वतःला विचारा, मी स्वतःसाठी काय केलं? शरीर घालवलं, नाही का? आजारांना निमंत्रण दिलं. हे बघा, मागच्याच वर्षी नाही, 2 वर्षापूर्वी कितीतरी असे ज्ञानी लोक जे उच्च पदावरचे, ते कुठे गेले होते म्हणजे कुंभमेळ्यामध्ये. कशासाठी गेले होते? कुंभमेळ्यामध्ये कशासाठी गेले होते? कोणता की बाबा, कोणता की बाबा, कोणता की बाबा, सगळे हे एवढे पीजी किंवा ते डॉक्टरेट झालेले, आय मीन ते पीएचडी अँड ऑल, बऱ्याच काही त्यांचे हे होते. ते कशासाठी होते की फायनली व्हॉट वी वॉन्ट टू पीस. शेवटी आपल्याला काय पाहिजे, तर शांती पाहिजे, सुकून पाहिजे. आणि ते कुठे भेटते, तर तेव्हा आपण समाधानी जीवन समाधानी कोणतं म्हणजे जे मला हवंय, जिथं माझ्या इच्छा आकांक्षा नाही. कारण बालपणापासून आपण बरंच काही ठरवलं असतं की मला असं करायचंय, मला तसं करायचंय. पण जेव्हा आपण एकदा संसारात गुंतलो, एकदा का बिझी झालो, आपण सगळं विसरून जातो की मला खरंच काय करायचं होतं, सगळं विसरून जातो. आणि मग त्या जिम्मेदाऱ्या संपेपर्यंत काय होतं, कुठे आपला अंत होऊन जातो आपल्यालाच कळत नाही. लक्षात घ्या. त्यामुळे कसं असतं माहितीये का, जीवन फ्रुटफुल तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही स्वतःसाठी जगता, स्वतःचे छंद जोपासता, आणि मग स्वतःसाठी छंद जोपासून जे आनंद तुम्हाला मिळतो, जे मित्र मैत्रिणीमध्ये तुम्ही टाइम घालवता, ते जे हॅपीनेस, जे प्लेजर असतं, ते पैसे देऊन कुठंच विकत घेऊ शकत नाही आपण. लक्षात घ्या. आज आपण एवढ्या 29 वर्षानंतर भेटलोय, खरंच हे एवढं अलौकिक क्षण आहे. आपल्याला कोणालाच माहित नाही की ह्याच्यानंतर आपल्या भेटी कधी आणि कशी आहेत. पर्सनली आपण भेटू, कोणाच्या घरी जाऊ, योगायोगानं कोइन्सिडेंट कोणाच्या गावी लग्न समारंभामध्ये भेटू. पण ही जी भेट आहे, जे आपण 96-97 नंतर भेटलो, त्याच पद्धतीने भेटू, ते तर क्षण. कारण ही मोमेंट आहे, आजची जी डेट आहे 24 मे 2026, कधीच परत येणार नाही. अगदी गरज नाही पुढच्या वर्षी म्हणा, 5-10 वर्षानंतर म्हणा, आपण आणखी ओल्ड होऊ,
आपल्या आणखी काहीतरी होईल, त्या बऱ्याच गोष्टी होणार आहेत. त्यामुळं जीवन हे सुखी, समृद्धी, समाधानाने जर खरंच जगायचं असेल, स्वतःला ओळखा, स्वतःच्या आवडी निवडी जोपासा, स्वतःला आपण लाईफ आहे हे कधीच विसरू नका. जिम्मेदारी पूर्ण करणं हे लाईफ नसते. ते तर जिम्मेदारीच आपली करायची. ते तर कर्तव्य हे फक्त फॅमिलीसाठी असतं, कर्तव्य हे देशासाठी असतं, कर्तव्य समाजासाठी असतं, सगळ्याच गोष्टीसाठी असतं. लक्षात घ्या. तर त्या पलीकडे कुठे असते ते स्वतः मी कुठं हरवलं ते शोधून काढणं म्हणजे लाईफ असते. आपण सगळे इकडं भेटलात आणि परत एकदा एक दोन शब्दामध्ये सांगायचं म्हणलं तर खरंच या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी, पार पाडण्यासाठी शिवाजी म्हणा किंवा प्रल्हाद म्हणा, ज्यांनी पुढाकार घेतला, संतोष राऊतवाड म्हणा, ज्यांनी पुढाकार घेऊन अगदी धडाडीनं प्रयत्न करून कॉन्ट्री करून त्याला यशस्वीरित्या पूर्ण केलं, त्यांचं कौतुक करावं आणि त्यांच्यासाठी जेवढं आपण आभार मानावं तेवढं कमी आहे. आपण इथे जमलात, या सुवर्ण संधीचा आपण लाभ घेतलात, आपण खरंच सुदैवी आहोत. जे सगळे जमलो आणि जे जिथे जमले नाही ते खरंच आपण त्यांना दुर्दैवी म्हणू. मग त्यांच्या नशिबात काही योग नव्हता. जेवढ्यांच्या नशिबात होता ते खरंच आपण सौभाग्यशाली आहोत. आपण भेटलो आणि आज आपण मित्र मैत्रिणींसोबत एवढं आवर्जून बोलायला, एवढं हक्कानं बोलायला, हसायला परत एकदा भेटलं, यासाठी खूप 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 धन्यवाद. थँक्यू सो मच.